Brought to you by Patil Kaki. गणपती वाय दिवाने उषा माटे की पाटील जाते. विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र आपण केलेला आहे, पण उत्तर महाराष्ट्र सुद्धा महत्त्वाचा आहे आणि खास करून तो यासाठी महत्त्वाचा आहे कारण तिकडे अनेक फॅक्टर्स हे महायुतीला भोवले. जळगावचा पट्टा सोडला तर उत्तर महाराष्ट्र हा युतीच्या पाठीशी राहिला नाही. या लोकसभा निवडणुकांमध्ये 2019चं आपण विधानसभेचं उत्तर महाराष्ट्रातलं चित्र पाहिलं तर इथे सुद्धा उत्तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आमदार हे भाजपचे आहेत 13, त्या खालोखाल शिवसेनेचे आहेत 6. पण आत्ताची परिस्थिती पाहिली तर भाजपचे अर्थात भाजपसोबत आहेत, पण शिवसेनेचे बहुतांश आमदार हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत निवडून गेलेले आहेत. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष सुद्धा तिकडे कसे आपले उमेदवार निवडणार आहे हे बघायला हवं. त्यांनी लोकसभा निवडणुकांमध्ये उन्मेष पाटील यांना सोबत घेतलं, पण उमेदवारी भलत्यालाच दिली आणि त्यामुळे ती काही जागा निवडून आलीच नाही. सोबत आपण 2019चे निकाल पाहिले तर राष्ट्रवादीचे सुद्धा तिकडनं 7 आमदार आलेले आहेत आणि काँग्रेसचे सुद्धा तिकडनं 5 आमदार आलेले आहेत. उत्तर महाराष्ट्राने अभिजित सर या लोकसभा निवडणुकांमध्ये का युतीला साथ दिली नाही? तिकडचे जे महत्त्वाचे फॅक्टर्स होते, कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, निर्यातीचा प्रश्न असेल कांदा निर्यातीचा, आणि तसंच संविधान धोक्यात आल्याचा नारा जो काही प्रमाणात नाशिक, नंदुरबार, धुळे या पट्ट्यामध्ये महत्त्वाचा ठरला. तिकडे आदिवासी मतदार आहेत, मतदारसंघ आदिवासींसाठी राखीव आहेत. ह्या सगळ्याचं कोर्स करेक्शन हे भाजपने केलेलं आहे असं तुम्हाला दिसून येतं का? आणि एस्पेशली जळगाव सारखा पट्टा सुद्धा की जिकडे खडसे महाजन हा वाद किंवा हा विस्ता विजत नाही, या सगळ्यांवर तुम्ही उत्तर महाराष्ट्राचं समीकरण विश्लेषण कसं ठेवा? मला असं वाटतं की अनुजा आत्ताच तू जाऊन आलीस तिकडे आणि मग कांद्याचा प्रश्न तितकासा सुटला असं तुलाही दिसलं नसेल. तो अजूनही तसाच आहे. म्हणजे अजूनही तिथं काही शेकडो टन कांदा जो आहे तो अजूनही तिथंच आहे आणि तिथे हा प्रश्न इतक्या सुटणार नाही आहे कारण तो पॉलिसीशी निगडीत प्रश्न आहे. तुम्हाला बाजाराला डोळ्यासमोर ठेवून जर धोरणं आखली तर शेतकऱ्यांचं भलं होणार नाही. तुम्ही मध्यम वर्गाला खुश करण्यासाठी कांद्याचे दर वाढू दिले नाहीत, पण त्याचा सगळ्यात मोठा फटका जो बसला तो सरकारलाच बसला. म्हणजे कांद्याचा हा प्रश्न जो आहे तो मला असं वाटतं की सुषमा स्वराज दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या त्यावेळेला कांद्याचे दर वाढल्यानं सरकार पडलेलं होतं आणि तेव्हापासून लोकांनी कांद्याचा धसका घेतलेला आहे. त्यामुळे कांद्याचे दर कोणी वाढूच देत नाही. पण दुसऱ्या बाजूला असं आहे की म्हणून काही मध्यम वर्गाच्या मतांवरती निवडून पण येता येत नाही. आता जर आपण बघितलं तर आदिवासींमध्ये संविधान बदलाचं वारं होतं, त्यामुळे गडचिरोली, चंद्रपूर, नांदेड, धुळे, नंदुरबार, दिंडोरी, नाशिक ह्या सगळ्याच जागा त्यांना गमवाव्या लागल्या. म्हणजे एक पण जागा त्यांच्यामध्ये आली नाही आणि प्लस त्याला कांदा येऊन चिकटला, म्हणजे कांद्याचं राजकारण येऊन चिकटलं. त्यामुळे मला असं वाटतं की भारती पवार या मंत्री असताना सुद्धा त्यांना पराभव पत्करावा लागला, याच्यातच सगळं आलेलं आहे. त्यामुळं आता उत्तर महाराष्ट्रामध्ये ज्या जागा आहेत आपल्याला कल्पना आहे की उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबारमध्ये सगळं राजकारण खरं तर विजयकुमार गावितांच्या घरातच एकवटलेलं होतं आणि तीच मेजर प्रॉब्लेम तोच झाला की घराणेशाही, एकाच घरामध्ये किती पदं, एक मुलगी खासदार, वडील आमदार, परत दुसरी मुलगी त्यांची जिल्हा परिषदेची अध्यक्षा, भाऊ आमदार, परत अजून कोणीतरी पंचायत समिती वगैरे झेडपीवरती, अशी अख्खी लाईन त्यांच्या कुटुंबात आहे. बरं ते आजच नाही आहे. मी 2014च्या इलेक्शनच्या वेळेला ज्याला पहिल्यांदा हिना गावीत उभ्या होत्या त्याही वेळेला गेलो होतो, त्यावेळेला सेमच परिस्थिती होती. आदिवासी पॉकेट्सबद्दल मी असं म्हणत होतो की आदिवासी प्रभावित असलेले जे काही मतदारसंघ आहेत ते सगळेच मतदारसंघ लोकसभेला भाजपनं गमावलेले आहेत आणि त्याचा परिणाम असा आहे की संविधान बदलाचं एक नॅरेटिव्ह होतं, त्यासोबतच मुस्लिम वोटर जो होता तो पण दुरावलेला होता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की या सगळ्या पट्ट्यामध्ये सुद्धा परत एकदा ॲग्रेरियन क्रायसिसचाच मुद्दा उद्भवतो. कारण की दिंडोरी, नाशिक असेल किंवा धुळे असेल या सगळ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती कांद्याचा शेतकरी आहे आणि त्या शेतकऱ्याला मोठा फटका लॉस सहन करावा लागला निर्यात बंदी टाकल्यामुळे आणि इथले दर तुम्ही कंट्रोल करण्यासाठी त्या धोरण बदललं. आता या सगळ्यानंतर ज्या वेळेला शेतकरी खऱ्या अर्थानं उतरला मतदानाला त्यावेळेला त्याच्या मनामध्ये राग होता. मी त्याही वेळेला म्हटलं होतं की 11 मतदारसंघांमध्ये कांद्याचा प्रभाव जाणवला किंवा कांद्याबद्दलची जी भूमिका सरकारने घेतली त्याचा प्रभाव जाणवला. त्याच्यामध्ये जसं मी आत्ता म्हटलं की दिंडोरी आहे, नाशिक आहे, नगर दक्षिण आहे, परत धुळे मतदारसंघ आहे किंवा शिरूर मतदारसंघ आहे, पुणे मतदारसंघ आहे, त्याच्या बाजूला असलेला शिरूर मतदारसंघ आहे. या सगळ्या पॉकेट्समध्ये तो प्रभाव जाणवला आणि ज्या वेळेला हे सगळं एकत्रित होतं, अकोलेमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती आदिवासी मतदार आहेत. तो मतदारसंघच ॲक्च्युली आदिवासी बहुल मतदारसंघ आहे. त्यामुळं लहामटे, किरण लहामटे जिथून निवडून येतात. त्यामुळे मला असं वाटतं की आदिवासींमध्ये संविधान बदलाचं नॅरेटिव्ह खूप स्ट्रॉंगली गेलेलं होतं. दलित दुरावलेले होते, मुस्लिम दुरावलेले होते आणि एकाच वेळेला एवढी मोठी मतसंख्या दुरावली आणि त्यामध्ये मराठा आंदोलनाचा परिणाम होता आणि ॲग्रेरियन क्रायसिस असं एकत्रित परिणाम झाला. आणि नाशिकपासून आपण बघत गेलो की नाशिक असेल, धुळे असेल, जळगाव असेल, नंदुरबार असेल,
किंवा इकडे चंद्रपूर गडचिरोली इकडच्या सुद्धा जागा गमवाव्या लागल्या. त्यामुळं एक एक लोकांच्या मनामध्ये अजून पण शंका आहे की शेतकऱ्यांच्या मनामध्ये शंका आहे की आपल्याला हे सरकार उत्तम भाव आपल्या पिकाला देऊ शकेल का, आणि या सगळ्याबद्दल त्यांना एक विश्वास वाटत नाहीये कुठेतरी. आता सरकारनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केलेले आहेत, पण ते प्रयत्न मला असं वाटतं की ते कुठेतरी तोकडे पडत आहेत, ते पोचत नाहीये नीटचे. म्हणजे सन्मान निधी तुम्ही 6,000 रुपये देताय, राज्य सरकार 6,000 रुपये देतं, 12,000 रुपये देत आहे, पण शेतकरी म्हणतोय की 1,00,000 रुपयाची औषधं घेतली तर त्याच्यावरती 18% GST आहे. त्याचे तसं जर आम्ही विचार केला तर 18,000 रुपये आम्हीच सरकारला देतोय, त्यातलेच 12,000 रुपये सरकार आम्हाला देते, आमचे 6,000 रुपये सरकारकडे शिल्लक आहे. असा हिशोब आता शेतकरी सांगू लागलेला आहे. आणि आता पहिल्यासारखं राहिलेलं नाहीये. शिकलेले सवरलेली मुलं शेती करतायत, त्यांना शेतीचं अर्थकारण पण कळू लागलेलं आहे, त्यातला फायदा तोटा कळू लागलेला आहे. आणि ज्या वेळेला झगमगाट शहरांमधला दिसतो आहे, एकीकडे मोठ्या प्रमाणावरती पैसा किंवा एकीकडं फ्लो दिसतो आहे, त्या आणि दुसरीकडं ज्या वेळेला आपल्याला स्कॅर्सिटी दिसते आहे त्यावेळेला त्याचा परिणाम निश्चितपणे जाणवतो. आणि त्यामुळेच मला असं वाटतं उत्तर महाराष्ट्रामध्ये खरं तर तो बालेकिल्ला होता भाजपचा एकीकडे. जळगाव खडसे बघत होते, तिकडे गिरीश महाजन यांच्यासारखे नेते होते, नाशिकमध्ये देवयानी फरांदे वगैरे ही सगळी, नासं फरांदे, देवयानी फरांदे वगैरे ही सगळी मंडळी होती. खूप मोठा प्रभाव होता भाजपचा, पण आता तो भाजपचा प्रभाव, भाजप शिवसेना दोन्ही पक्षांचा प्रभाव हळूहळू तो कमी होताना दिसतोय आता आपल्याला. आणि यावेळेला पहिल्यांदाच खडसे आपल्याला राष्ट्रवादीचा प्रचार करताना पाहायला मिळतील. शरद पवारांचा तुतारीचा, म्हणजे एक वेळेस त्यांनी राष्ट्रवादी किंवा तुतारीचा जरी शरद पवारांचा जरी नाही केला तरी त्यांना तुतारीचा प्रचार करावा लागणार आहे. आतापर्यंत ते कमळाचा प्रचार करत होते.